चक्रवाढ व्याजाचं सूत्र या ठिकाणी उपयोगी पडते विद्यार्थी मित्र. चक्रवाढ व्याजामध्ये जे ऱ्हास काढण्याचं सूत्र असतं ते सूत्र या प्रकारच्या गणितात उपयोगी पडते. जर पुढली लोकसंख्या काढायची काय टक्क्याने वाढते, पुढली काढावी असेल तर बेरजेत चिन्ह द्यायचं. आता सांगतो मी ते. तर सूत्र असं आहे, ए बरोबर पी कंसात 1/r भागिले 100चा n वा घात. म्हणजे इथं पी म्हणजे हे प्रिन्सिपल आहे, हे 1000 आहे मुद्दल थोडक्यात. 1 अधिक r म्हणजे रेट असतो, हे 10% रेट आहे. आणि n म्हणजे नंबर ऑफ इयर्स 2 वर्षानंतर. आणि जर अगोदरची काढायची असेल तर फक्त इथं वजा चिन्ह द्यायचं. म्हणजे गणित कसं येतं बघा तुम्हाला. दुसरं गणित की बाबा एक स्कूटर एका व्यक्तीनं 45,000ला घेतली आणि त्याचा दर घसरायचा, त्याचा म्हणजे जुन्या स्कूटरचा दर 8% घसरतोय दरवर्षी. आणि 2 वर्षानंतर ती स्कूटर विकल्यानंतर किती रुपये मिळतील. मग त्या अशा वेळेला अगोदरच काढताना फक्त इथं वजाचं चिन्ह द्यायचं. बाकी क्रिया आता मी करतो तशाच करायच्या. काय करायचं बघा, लोकसंख्येत पीच्या जागेला पी टाका. 1000 होती, 1 अधिक दर 10%, 10/100 आणि 2 वर्षानंतर काढायचं म्हणून इथं 2 घ्या. ओके. पुढली क्रिया काय करायची, ह्याला छोटं करून घ्या. 0ला 0 कॅन्सल झाला. आता इथं कसं असतं, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे ना, 1.1/10 झालं. ह्याचा व्यवहार अपूर्णांकात रूपांतर म्हणजे ह्याचा गुणाकार 10/10, 10 11. इथं गुणाकार असतो, कंस आहे म्हणजे 10/10, 10 11, 11/10. हे किती वेळा 11/10, हे कंसाचा इथं दुसरा घात आहे. 11/10 2 वेळा, कारण इथं दुसरा घात आहे. जर इथं वजाबाकी असतं, वजाबाकी चिन्ह असतं तर 10/10, 10 1 गेलं 9, 9/10 आला असते इथं वजाबाकी करताना. नेहमी लक्षात ठेव. इथल्या 2 शून्याला इथले 2 शून्य गेले, काय राहिलं वर 11 गुणुले 11 121 आणि गुणुले 10, 1 शून्य दिला 121 100. हे निघालं तुमचं उत्तर. 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या 1210 इतकी होईल. 2 वर्षानंतर तेच आपल्याला विचारलेलं.